नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीने स्वादिष्ट अशी पावभाजी। चला तर मग पटकन साहित्य पाहून घेऊ। 2 बटाटे बारीक चिरून घेतले, 1 वाटी बीट, 1 वाटी शिमला मिरची, 1 वाटी गाजर, 1 वाटी फ्रेश मटार, अद्रक लसूणची पेस्ट, 1 वाटी फ्लॉवर, 3 कांदे बारीक चिरून घेतले, 4 टोमॅटोची प्युरी, थोडीशी कोथिंबीर, इथे पावभाजी मसाला, रेड चिली पावडर, घरगुती मसाला, जिरं आणि बटर। चला तर आता भाज्या उकडून घेऊ। सर्वप्रथम भाजी उकडण्यापूर्वी इथे मी जिऱ्याचा तडका देणार आहे। सर्वप्रथम तेल गरम झालं, आता 1 चमचा जिरं। आता जिरं चांगलं तडतडलं, आता त्याच्यामध्ये बटाटे, फ्लॉवर, बीट, शिमला मिरची, गाजर आणि मटार हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे। तर भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत, आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालू आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊ। तुम्ही बघू शकताय भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत, आता आपण त्यांना मॅश करून घेऊ। सर्व भाज्या मॅश करून झालेल्या आहेत, आता आपण फोडणीला घालू। इथे मी फोडणीसाठी बटर वापरणार आहे। तुम्ही इथे तेलही वापरू शकता। आता त्याच्यामध्ये कांदा आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालू आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालू। ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झालेला आहे, आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊ। तर इथे मी सर्वप्रथम लाल तिखट घालणार आहे। 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा घरगुती मसाला आणि पावभाजीचा मसाला। इथे मी 3 चमचे पावभाजीचा मसाला घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर। आता आपण सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे। आता मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत, आता आपण त्याच्यामध्ये भाजी घालू। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू।
घ्यायचं. तुम्ही बघू शकताय भाजी तयार झालेली आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी पण बघा व्यवस्थित झालेली आहे आणि रंग पण भारी आलेला आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये बटर घालून एक उकळी करून घेणार आहे. गॅस थोडा फास्ट करायचा. आता आपण पाव बटर लावून गरम करून घेणार आहे. आता तव्यावरती आपण बटर घालू. त्याच्यावरती असा पाव ठेवायचा. आणि दोन्ही साइडने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. पाव गरम करून झालेले आहे. आता आपण त्यांना काढून घेऊ. चमचमीत अशी पावभाजी तयार झालेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.